आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.5 क्वेश्चन नंबर 2 राहिला होता बघा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. हे ऍक्टिव्हिटी वरती आधारित आहे. परीक्षेच्या वेळेला 3 मार्काला हे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं किंवा 4 मार्काला सुद्धा येतं. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला की हे एक्झाम्पल देताना त्यांनी वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाहीये. देताना काय केलेलं आहे बघा. आय एम ए रेक्टँगल. बघा इथं काय म्हणलंय त्यांनी. हा रेक्टँगल आहे आणि म्हणून रेक्टँगल असल्या कारणानं तुम्हाला या ठिकाणी 2 व्हॅल्यू दिलेले आहेत. ही एक व्हॅल्यू, ही एक, ही दुसरी. आता याच्यामध्ये रेक्टँगलचा वापर करायचा आहे कारण रेक्टँगलची प्रॉपर्टी तुम्हाला माहित असेल. रेक्टँगलची प्रॉपर्टी अशी आहे की अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट किंवा इक्वल. या प्रॉपर्टीचा वापर करायचा आणि या ज्या 2 व्हॅल्यू आहेत हे इक्वल येते. त्याच्यावरून एक इक्वेशन तयार होईल. त्याच्यानंतर 2x + y + 8 and 4 - y या दोन्ही इक्वल दाखवायच्या. त्याच्यावरून एक इक्वेशन तयार होईल. या अपोजिट साइड वरून एक इक्वेशन तयार. पहिली आपण प्रॉपर्टी लिहूया. बघा काय दिलेलं आहे. अपोजिट sides of a rectangle are equal. म्हणजेच अपोजिट साइड ऑफ द रेक्टँगल आर इक्वल. वी गेट. आता अपोजिट साइड त्यांच्या काय आहेत, इक्वल आहे. आता ह्याच्यातले पहिली अपोजिट साइड कोणतीही आपण एक घेऊ शकतो. आता पहिली घेऊया 2x + y + 8 = 4x - y. एक अपोजिट साइड जी आहे ती इक्वल आहे. आता ह्याच्यावरून व्हेरिएबल जे आहे ते लेफ्ट साइडला घ्यायचे, नंबर जे आहे ते राईट साइडला घ्यायचे. आता 8 जे आहे ते इथंच ठेवूया. 2x + y ते आपण राईट साइडला घेऊया. त्यामुळे काय होणार 8 = कारण 4x हे मोठा नंबर आहे व्हेरिएबल, त्यामुळे आपण कोएफिशिएंट त्याचा लार्जर आहे, त्यामुळे आपण राईट साइडला तसाच ठेवूया. 4x - y मायनस आता हे जे 2x आहे लक्षात घ्या. हे 2x जे आहे ते आपण राईट साइडला गेलंय त्यामुळे काय होणार मायनस होणार. 2x - y. आता हे 4x मायनस बघा
4x मायनस 2x या दोघांचं सबट्रॅक्शन होईल म्हणून काय येईल 8 इज इक्वल टू 2x आता मायनस x हे मायनस y दोघांची ऍडिशन होईल इक्वल साइन आहे म्हणून मायनस 2y आता याच्यामधून आपण 2 कॉमन काढू शकतो राईट साइडला बघा 2x मायनस 2y म्हणून 8 इज इक्वल टू 2 into bracket x minus y आता जे 2 आलेलं आहे त्यानं इकडे डिवाइडेड करूया म्हणून येईल पुढची नेक्स्ट स्टेप बघा 8 अपॉन 2 is equal to x minus y आणि म्हणून इक्वेशन तयार झाले एक पहिलं आपलं x minus y is equal to 4 कारण 2 न 8 ला डिवाइडेड केलं तर त्याचं व्हॅल्यू येईल 8 न 4 ला 8 ला 2 न डिवाइडेड केलं तर 4 आलं म्हणून इक्वेशन नंबर 1 आता सेम आपण याच ठिकाणी दुसरे इक्वेशन घेऊया अपोजिट साइड इक्वल म्हणल्यावर दुसरी बघा साइड x प्लस 4 is equal to 2y बघा x प्लस 4 is equal to 2y आता ह्याच्यामधलं फक्त 4 राईट साइडलाच आहे 2y लेफ्ट साइडला येईल म्हणून नेक्स्ट स्टेप x मायनस 2y is equal to मायनस 4 हे राईट साइडला गेलं आणि म्हणून इक्वेशन तयार झालं आपलं सेकंड इक्वेशन नंबर 2 आता हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आता याच्यामध्ये x चा विचार केला x मायनस y इज इक्वल टू 4 x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4 हे जर सबट्रॅक्शन केलं 1 मधून 2 जर सबट्रॅक्शन केलं तर x ला x जाईल y ची व्हॅल्यू निघेल म्हणून काय करूया आपण सबट्रॅक्ट करूया subtract equation 1 and 2 we get म्हणून x minus y is equal to 4 minus x minus 2y is equal to minus 4 या ठिकाणी x च साइन मायनस
हे मायनस मायनस प्लस, हे मायनस प्लस, हे सुद्धा मायनस आहे ते प्लस. आता यातलं एक्स प्लस मायनस कॅन्सल होईल. आता या ठिकाणी प्लस 2y मायनस y, या ठिकाणी y फक्त शिल्लक राहील, म्हणून y इज इक्वल टू 4 प्लस 4, हे प्लस झाल्यामुळे 4 प्लस 4 मीन्स 8, म्हणून y ची व्हॅल्यू आली तुमची 8. आता ही पुट करायची आहे एका कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये. पुट y is equal to 8 in equation 1 we get 1 मध्ये व्हॅल्यू पुट करूया. आता 1 चं इक्वेशन असं आहे x minus y is equal to 4, म्हणून इक्वेशन लिहूया x minus y is equal to 4. आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू 8 ठेवायची आहे, म्हणून काय येईल x minus 8 is equal to 4. आता -8 आहे ते राईट साइडला गेल्यानंतर प्लस होईल, म्हणून x is equal to 4 plus 8. आता 4 plus 8 12. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आली, लक्षात घ्या. ही वाय ची व्हॅल्यू आली x इज इक्वल टू 12, एक्स ची व्हॅल्यू आली. आता आपल्याला काय करायचंय बघा, पुढे एक्झाम्पल मध्ये काय प्रश्न विचारलाय. फाइंड द माय पेरिमीटर अँड एरिया. दोन घटक काढायचे. तर आता आपल्याला अगोदर काय करावं लागेल, त्याच्यावरून अगोदर एल ची व्हॅल्यू काढावं लागेल, लेंथ, आणि बी ची व्हॅल्यू काढावं लागेल. लक्षात घ्या, यातलं कुठलंही एक, हा आपण बी घेतला, दोन्ही इक्वलच आहे, दोघांच्या व्हॅल्यू सारखे आहे ना. हा समजा एल घेतला, तर त्याच्यावरून अगोदर एल आणि बी ची व्हॅल्यू काढल्याशिवाय तुम्हाला बाकीच्या इतर व्हॅल्यू काढता येणार नाही. आणि म्हणून एल इज इक्वल टू, एक इक्वेशन पहिले घेऊया आपण, 4x minus y is equal to 4 into 12 minus 8. Is equal to 48 minus 8, म्हणून a ची व्हॅल्यू आली 40. b is equal to 2y is equal to 2 into 8 म्हणून एल ची व्हॅल्यू. b is equal to 60. आणि आता आपल्याला फॉर्म्युला दोघांचाही वापरावा लागेल. पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल is equal to 2 into bracket L plus B. आता L ची व्हॅल्यू आली 14, B ची व्हॅल्यू आली 16, is equal to 2 into bracket 40
प्लस 60 आता 2 into 40 plus 60 56 आणि आता 2 into 56 112 युनिट्स. आता याला काही दिलेलंच नाहीये त्यामुळे आपण युनिट घेऊया. त्याच्यानंतर एरिया ऑफ द area of a rectangle is equal to L into B. L ची व्हॅल्यू आहे 40 into B ची व्हॅल्यू आहे 16. 14 into 16 यांचं मल्टिप्लिकेशन आहे 640 स्क्वेअर युनिट्स. तर या पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढल्यानंतर लक्षात घ्या हे जसं इथं 4x - y घेतलं त्याच्याऐवजी तुम्ही त्याची अपोजिट दुसरी घेतली तरी तीच व्हॅल्यू येणार आहे. बघा कारण देताना आपल्याला दोन व्हॅल्यू दिलेत लक्षात घ्या. 2x + y + 8 घेतलं तरी तीच व्हॅल्यू येणार आहे. पण आपल्याला जे सोपं आहे ते आपण घ्यायची आणि व्हॅल्यू काढायची. दोघांची व्हॅल्यू सारखीच येणार आहे. तुम्ही हे जर व्हॅल्यू घेऊन केलं तरी 40च येणार आहे. हे जरी व्हॅल्यू घेतली तरी 16 येणार. तर या पद्धतीनं हे एक्झाम्पल काय करायचं आहे आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता एक लास्ट राहिलेलं तर या एक्झाम्पल मध्ये बघा एक्झाम्पल काय दिले बघा. आउट ऑफ 1090 किलोमीटर 1900 किलोमीटर हे अंतर आहे टोटल. वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस. बघा काय काय वापरले 1900 किलोमीटर जाण्यासाठी. सम बाय एरोप्लेन म्हणजे बस न केला काही विमानानं प्रवास केला. किती किलोमीटर केला हा एवढा. म्हणजे काही अंतर तो बसने गेला काही अंतर तो विमानाने गेला. बाय बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड. बसचं स्पीड जे आहे ते 60 किलोमीटर पर आवर्स. ॲव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर्स. It take 5 hours to complete the journey. म्हणजे त्यानं जर्नी 5 तासामध्ये पूर्ण केली. फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. बसने किती प्रवास केला किती अंतर त्यानं प्रवास केला ते काढायचं. तर पहिल्यांदा अगोदर आपल्याला दोन प्रकार आहेत. बसने किती अंतर गेला तो लिहावं लागेल. व्हेरिएबल एक्स घ्यायचं म्हणजे ह्याचं एक्स व्हेरिएबल येईल. एरोप्लेन जे डिस्टन्स कव्हर केलं त्याला आपण वाय मानूया. म्हणून लेट द डिस्टन्स विशाल travel by bus
इज इक्वल टू x किलोमीटर बसनं प्रवास केला. सेम असंच let the distance travel by aeroplane. Aeroplane y. आता याच्यामध्ये दोन इक्वेशन आहेत, पण आपल्याला कंडिशन दोन दिलेले आहेत. पहिलेच आहे बघा की एकूण किती किलोमीटर गेला तो 1900. हे टोटल डिस्टन्स, ह्या दोघांची बेरीज आहे ती 1900 किलोमीटर, म्हणजे हे येणारच आहे. म्हणजे कारण बस समजा तो गेला काही अंतर, मग आपण इथे हे काढूया, डायग्राम एक काढूया. या टोकापासून या टोकापर्यंत त्याने प्रवास केला, काही अंतर, इथून तो x गेला किलोमीटर, इथून त्यानं परत विमान पकडलं, तो y किलोमीटर गेला, पण इथून सुरुवात केली ती एंड पर्यंतचा जो प्रवास आहे तो त्याचा 1900 किलोमीटर. म्हणून x प्लस म्हणून पहिले इक्वेशन आपलं इजी निघेल. पहिले इक्वेशन आहे बाय फर्स्ट कंडिशन म्हणूया आपण. we get पहिले इक्वेशन येईल x प्लस y इज इक्वल टू 1900. हे इक्वेशन नंबर 1. मात्र दुसऱ्यासाठी आपल्याला आता स्पीड दिलेला आहे, त्या स्पीडचा वापर करून आपल्याला डिस्टन्स काढावं लागेल, आणि मग डिस्टन्स काढून झाल्यानंतर मग आपल्याला इक्वेशन तयार करावं लागेल. म्हणून आपल्याला एक फॉर्म्युला जो आहे तो माहित पाहिजे की टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला बसचं टाइम किती झालं ते काढावं लागेल, वायचं म्हणजे एरोप्लेनचं काढावं लागेल, आणि त्याच्यावरून मग आपल्याला हे इक्वेशन, कारण त्यांनी दोघांची बेरीज दिलेली आपल्याला 5 आवर्स. बघा, म्हणजे आपल्याला बसने किती तास प्रवास केला तो काढावा लागेल, वायनं किती, एरोप्लेननं किती वेळ प्रवास केला ते काढावं लागेल. आणि म्हणून पहिला अगोदर घेऊया टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर बाय बस इज इक्वल टू, कारण डिस्टन्स x आहे म्हणून x अपॉन त्याचा किलो स्पीड आहे 60, म्हणून एवढा वेळ त्याला लागला आवर्स. सेम असंच टाइम रिक्वायर्ड म्हणजे विमानाने किती प्रवास केला, टू कव्हर y किलोमीटर
by aeroplane is equal to y upon $700 hours. टोटल टाइम आपल्याला दिलेला आहे त्यांनी. टोटल टाइम आहे 5 hours. म्हणून बाय सेकंड कंडिशन we get, आता ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पहिली घ्यायला लागेल. बसनं प्रवास केलेला वेळ प्लस विमानात प्रवास केलेला टायमिंग इज इक्वल टू 5 hours. आता याच्यामध्ये आपल्याला छेद समान करून घ्यावा लागेल आणि मग इक्वेशन तयार होईल. आता छेद समान करूया. 700 न x ला मल्टिप्लाय करूया, 60 न y ला मल्टिप्लाय करूया. म्हणून काय येईल 700x प्लस 60y अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन 60